शिवाजी म्हणे तुझ्या बायकोची घालून दे भेट। चिडलेल्या दिलीपने त्याला तोडून टाकले थेट। माणसाने समाजामध्ये वावरताना भान जपले पाहिजे, नीतिमत्ता जपली पाहिजे। बेभान होऊन बेताल वागू लागला तर ते कोणी सहन करत नाही, त्यातून मतभेद वाढतात। काही वेळा एकमेकाच्या जीवावर उठण्यापर्यंत मजल जाते। काही स्त्री लंपट लोक बाई दिसली की पागळतात, त्याच्याकडे वासनेच्या नजरेने पाहतात। ती कोणाची तरी आई बहीण किंवा पत्नी आहे याचाही त्या लंपटांना विसर पडतो। त्याने वापरलेले अपशब्दच काही वेळा त्याला मरणाच्या दारात घेऊन जातात। सातारा जिल्ह्यामध्ये एका दुकानदाराच्या बाबतीत असेच घडले आहे। दुकानात येणाऱ्या एका ग्राहकाने त्याला पूजेच्या निमित्ताने घरी बोलावले। तो देवाचे दर्शन घेण्यासाठी गेला आणि ग्राहकाच्या बायकोला बघून आला। संधी साधून त्याने ग्राहकाकडे त्याच्या बायकोशी भेट घालून देण्याचा तगादा लावला। त्याच्या मनात काय पाप आहे हे लक्षात आल्याने तो ग्राहक संतापला। आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने बघणाऱ्या त्या दुकानदाराला त्याने ठार मारले। सुरुवातीला आर्थिक कारणातून त्या दुकानदाराचा खून झाल्याचे वृत्त होते, मात्र संशयिताच्या कबुली जबाबानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे, पण तत्पूर्वी तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। गेल्या काही दिवसापासून दिलीप कराळे हा अस्वस्थ होता। त्याला कारण होते शिवाजी सावंतने त्याच्या पाठीमागे लावलेला तगादा। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये मौजे कुसूर या गावामध्ये शिवाजी सावंत याचे पशुखाद्य आणि तेलाचे दुकान आहे। या दुकानातून त्याच गावात राहणारा दिलीप कराळे हा उधारीवर पशुखाद्य नेत होता। बहुतेक जण असेच करत असतात, उधारीवर पशुखाद्य न्यायचे आणि दुधाचे पैसे आले की उधारी भागवायची। दिलीप कराळे सुद्धा असेच करत होता, पण ऐनवेळी घरामध्ये काही नड निघायची आणि त्याचे पैसे देणे होत नसायचे। अशा तऱ्हेने दिलीप कराळेची 20,000ची उधारी थकली होती। रक्कम मोठी असल्यामुळे त्याला जमवणे अशक्य होते, तरी आज देतो उद्या देतो असे करत तो शिवाजी सावंतकडून उधारीवर पशुखाद्य खरेदी करतच होता। यातून त्या दोघांमध्ये वादावादीही झाली होती। पैसे काय इथून तिथून कुणाकडून तरी उसने घेऊन दिलीप हा शिवाजी याची उधारी भागवू शकत होता, पण या पैशाशिवाय शिवाजी याचा वेगळाच तगादा त्याच्या मागे लागला होता। त्यामुळे दिलीप अस्वस्थ झाला होता। शिवाजीला पाहिले की दिलीपची मस्तकाची शिर तडतडायची, त्याला खाव की गिळू असे त्याला वाटायचे, पण तोंडावर तसे न दाखवता तो हसत खेळत शिवाजीला टाळत असायचा असे बोलले जाते। शिवाजी लक्ष्मण सावंत हा 52 वर्षांचा इसम मौजे कुसूर गावात राहत होता। त्याचे पशुखाद्य विक्रीचे व तेलाचे दुकान आहे। व्यवसायात चांगला जम बसला असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थैर्य लाभले आहे। तसे पाहिले तर त्याचे लग्न उशिरात झाले होते। 40 नंतर म्हणजे सुमारे 8-10 वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते। नशीब म्हणा किंवा काही, पण त्याला अपत्य काही झाले नव्हते। लग्नानंतर 4-5 वर्षातच त्याच्या पत्नीला पॅरालिसिस झाला होता। त्यानंतर ती अंथरुणात झोपूनच होते आणि 1.5-2 वर्षापूर्वी तिचे निधन झाले होते। आता शिवाजी एकटाच राहिला होता। लग्नानंतर सुरू झालेले पत्नीचे आजारपण आणि तिचा मृत्यू यामुळे शिवाजीला वैवाहिक सुख म्हणावे तसे मिळालेच नव्हते। आता तर तो एकटाच उरला होता। घर खायला उठायचे, अशा वेळी विरंगुळा म्हणून दुकानात बसल्या बसल्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे त्याचे लक्ष जायचे। तो वेगळ्या नजरेने पाहतो हे त्या महिलांच्याही लक्षात यायचे। त्याचा महिलाबद्दलचा दृष्टिकोन हा इतरांना जाणवण्या इतपत बदललेला होता। अशातच त्याचे नेहमीचे गिराईक म्हणजे दिलीप कराळे याने त्याला दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी वास्तुशांतीसाठी बोलावले होते। शिवाजी याने आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। दिलीप याचे घरची परिस्थिती, घरचे सदस्य शिवाजी याने पाहिले। त्याला दिलीपची परिस्थिती समजून आली। त्यानंतर दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी दिलीप हा शिवाजी याच्या दुकानात गेला। इकडचे तिकडचे बोलणे झाले आणि शिवाजी याने त्याच्यासमोर उधारीची वही ठेवली। एकूण 20,000ची उधारी होती। दोघांच्या मध्ये त्याबद्दल बोलणे झाले। शिवाजी याने ही उधारी लवकरात लवकर चुकती कर असे सांगितले। दिलीप याने देखील मान डोलावली। पैशाचे बोलणे झाल्यानंतर मात्र शिवाजी याने दिलीपकडे वेगळीच मागणी केली। पैसे काय तू देशीलच, पण तुझं घर छान आहे, मला तुझ्या घरी घेऊन चल, घरातील लोकांची ओळख करून दे,
तुझ्या बायकोचीही ओळख करून दे, तिची आणि माझी भेट घडवून आण. शिवाजीचे हे बोलणे ऐकताच दिलीप कराळे याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यालाही शिवाजी याचा स्वभाव माहीत असल्यामुळे त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे दिलीपला समजून आले. त्याने ठीक आहे, तुमचे पैसे लवकरच परत करतो असे म्हणून त्याने दुकानातून काढता पाय घेतला. या एका घटनेनंतर मात्र शिवाजी याने दिलीप याच्याकडे तगादाच लावला. दिलीप यालाही कधी एकदा याचे पैसे चुकते करतो आणि यातून सुटका करून घेतो असे झाले होते. पण तेवढे पैसे काही जमत नव्हते. तो अस्वस्थ होत चालला होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. शिवाजीचा तगादा मात्र आता जास्तच वाढू लागल्याने दिलीपची सटकलीच. याच्यामुळे माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होईल. आपल्या 3 मुलांच्या भवितव्याचा विचारही त्याला सतावू लागला. यातूनच त्याला एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे शिवाजी सावंत याच्या कचाट्यातून सुटका. त्याचे पैसे फेडल्याशिवाय ते आपल्याला शक्य नाही हे त्याला माहीत होते. आणि अचानक दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शिवाजी सावंत हा कोणासही काही न सांगता निघून गेला. तेव्हा त्याची मिसिंग केस दाखल करण्यात आली. 2-3 दिवसानंतर म्हणजे 5 सप्टेंबर 2024 रोजी शिवाजी सावंत याचा मृतदेह मौजे कोळेवाडी गावाच्या हद्दीतील मधला माळ नावाच्या शिवारातील भुईमुगाच्या शेतात मिळून आला. त्याचा खून करण्यात आला होता. पोलिसांना शिवाजी सावंत खून प्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 590/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या घटनेच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना सूचना आणि मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फारणे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर यांचे विशेष पथक तयार करून या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले. याचबरोबर कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारे यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही संशयित आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही पथके सर्व शक्यतांचा अभ्यास करून खून कोणी केला असेल याबाबत माहिती घेत होते. मयताचे नातेवाईक व गावातील लोक यांच्याकडे केलेल्या चौकशीवरून तसेच केलेल्या तांत्रिक तपासावरून हा गुन्हा कुसूर गावातील दिलीप कराळे याने केला असल्याबाबतचा संशय निर्माण झाला. त्यावरून दिलीप कराळे याच्याकडेही चौकशी केली तेव्हा तो काहीतरी लपवतो असा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांचा दिलीप याच्यावरचा संशय वाढू लागल्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने आपणच खून केला असल्याचे कबूल केले. त्याने दिलेल्या कबुली जबाबामध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून विळ्यासारख्या धारदार हत्याराने खून केला असल्याची कबुली दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार शिवाजी सावंत याचा तगादा वाढू लागला होता. तो मी तुझ्या घरी येतो असे म्हणू लागला होता. तेव्हा दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी दिलीप त्याला म्हणाला, तू काही घरी येऊ नकोस, शेतावरच ती तुला तेथेच भेटेल, तिथेच तुझी भेट घालून आणून देतो म्हणून त्याने शेतावर बोलावले. दिलीपने सांगितल्याप्रमाणे शिवाजी त्या ठिकाणी आला. शेतामध्ये दिलीप हा एकटाच होता. शिवाजी येताच दिलीप तू थांबती येईलच असे म्हणत बाजूला गेला आणि हातात वेळा घेऊनच आला. त्यानंतर मात्र शिवाजीवर त्याने वेळेचे सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शिवाजी याला प्रतिकार करता आला नाही. जीवघेणे वार झाल्यामुळे तो जागीच कोसळला आणि मरण पावला. त्यानंतर दिलीप कराळे हा निघून गेला. जवळजवळ 21 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना आरोपीला शोधण्यात यश आले. दिलीप कराळे याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत ठोठावले होते. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर या घटनेच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व इतर सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.